करावा लागणार आहे आणि इथे मात्र अभि मात्र माघारी परततात. आणखीन एक गडी बाद डीजे. चला बॅटरला विनंती करतो आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं. इनाने आउट आउट थोडं फास्ट घ्या. तुम्ही बॅटर मैदान दाखल होत आहेत. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक त्यांच्या माध्यमातून आदराचं गोलंदाज आपण पाहतो सुशांत आपे पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती अजून कोणत्या प्रकारचा श्री गणेशामध्ये झाला नाहीये. मात्र इथून मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल स्ट्रायकर आपण पाहतोय तू रोहित पाटील अर्थात कुपटे गावचा एक खऱ्या अर्थ तारहार दिशा दर्शक आणि संघाला सावरण्याचं काम यांच्या वेळोवेळी माध्यमातून केलं गेलंय असं रोहित पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिली धाव नक्की ते येत असताना पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपात आपण पाहायला गेलं तर एक धाव धावफलकावरती लागली आणि 2 गडी मात्र माघारी परतलेत. प्रथम पहिलं सत्र आपण पाहतो. पहिल्या सत्रामध्ये नक्कीच बॅटिंग करणारा संघ कोपाडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मी थोडं स्पीडअप करायचं. अजूनही मेगा फॅन आपल्याला खेळवायची आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार षटकार. 6 धावा आल्यात. या 6 धावांमध्ये खऱ्या अर्थानं सांगितलं तर मी मगाशी म्हणालो असं कोपर्डे संघाच्या धावफलकावरती मायाची फुंकर मारावी ना त्याच प्रकारच्या 6 धावा आहेत. कारण धावा येणं गरजेचं आहे. कारण हा सामना 2 षटकांचा आहे. 2 षटकाचा म्हणणं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आपल्याला अधिक धावा जमा करायचा आहे. हा माणस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल येथे मात्र दांडी 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 गुल डीजे. ते मात्र त्रिफळा चित केलाय. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळाला. गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आलंय. धावसंख्येचा विजयाकडे धावसंख्येचा पोहोचते ते अर्ध 7 आकड्यावरती. 3 गडी बाद 7 धावा. षटक क्रमांक पहिलं अर्धात ओव्हर नंबर 1 चा खेळ मध्ये समाप्त झालाय. जो मैदानाच्या आतमध्ये सांगितलं दुसरा आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतोय. दिनेश खेतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नवीन बॅटर आपण पाहतोय अभि मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दिनेश खेतर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे मात्र वावर दाखवलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. सहा धावा धावफलकावरती लागल्या. आता या 6 धावा खऱ्या अर्थ लागल्यात त्या रोहित पाटीलच्या बॅट मधून. चला मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मी तुषार याला विनंती करतो आपण यायचं आहे. मी सन्मान्य सागरजी जोगळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते इथे तुषारला मात्र आपण सन्मानित करायचं आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल ऑन साइडला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. लांब लांब खूपच लांब. हा येतोय आणखीन एक दर्जेदार मॅग्निफिसंट षटकार. थँक्यू सो मच. 6 धावा आल्या. त्या 6 धावेने पुन्हा धावसंख्या मात्र मध्ये भर होतीये. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद. 19 धावा धावफलकावरती आल्यात. आता बॅटिंग करणारा संघ कोपाडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागवते पुन्हा गोलंदाज सज्ज होत आहेत. दिनेश खेतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावफलकावरती आल्यात. कुठेतरी एक फायटिंग स्कोर इथे मात्र उभा करावा लागणार आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेला. आणखीन एक बार लगातार बारी सबकी बारी. आणखीन एक षटकार.
थँक्यू सो मच. मित्रांनो पाहिलं गेलं तर 3 गडी माघारी परतलेत. नक्कीच संघाची जबाबदारी नक्कीच खांद्यावरती घेतली. असं रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 6 धावा आल्यात, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतात चेंडू पर्यंत, नक्कीच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र नाही आहे. इथे 2च धावा. चांगल्या प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. वैयक्तिक पाहिलं इथं 6 चेंडू आणि 20 धावांची जुंदार खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र रोहित पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र झेल निसटलाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि तिसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होतीये. 4थ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे मात्र 3च धावा. धावसंख्येत मात्र 3 ने भर होतीये आणि तुझा विकेट होता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ते अर्थात 30 धावा. मित्रांनो सामना कुठे होता? पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र झुंजार खेळी रोहितच्या बाळूचा आपल्याला पाहायला मिळाली. तर मित्रांनो रोहित पाटील टाळ्यांचा गजर होत्या. एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्यांनी नक्कीच सांगितलं की नक्कीच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहे, मी एकटा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे संघाची धावसंख्या पुढे नेण्याचं काम नक्कीच मी करेन आणि संघावरती असलेली कमिटमेंट खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चला चिखलवाडी संघ आपण त्वरित मैदान खाली करायचं आहे. तसेच कोपर्डे संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानात ताबा घ्यायचा आहे आणि आपलं सुंदर आणि शोधचित्र सामने सजवायचं. चला कोपर्डे संघ प्लीज फास्ट. थँक्यू सो मच. चला बॅटर्स विनंती करतो आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय, प्लीज या. चला कोपर्डे संघाला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चला चिखलवाडी संघ या ना प्लीज फास्ट. चला चिखलवाडी संघ या प्लीज, विनंती असेल. 31 धावांचं लक्ष आहे. या लक्षाचा पाठला करताना ही जोडी मैदानाच्या आत दाखल झाली. एका बाजूला सुशांत ते एका बाजूला सुहास. सुशांत आप्पे आणि सुहास खेतल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला मित्रांनो प्लीज थोडं कोऑपरेट करा. मित्रांनो आपल्याला फायनल खेळवायचे. मित्रांनो तुम्हाला कोऑपरेट करायला सांगतोय मी. चला तर बॅटर सोबत विनंती करतो, बॅटर तयार राहायचा आहे. एखादा विकेट जर आपण गमावला तर आपला बॅटर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचा आहे. तसेच मी भोसलेवाडी संघाला विनंती करतो आपला संघनायक आपण इथे उपस्थित करायचा आहे, कारण यातून जो संघ विजय होईल त्याचा संघनायक इथे त्वरित टॉस साठी आमंत्रित केला जाईल. मी भोसलेवाडी संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण इथे उपस्थित राहायचं आहे. जो मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होतीये सुरुवात. 31 धावांचं लक्ष आहे. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होतीये सुरुवात. लेट्स प्ले. 3, 2, 1. पहिलाच बॉल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रकाश पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हर टेरिटर मध्ये चेंडू होते वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. तर व्हॉलेंटियर्सना विनंती करतो आयोजित कमिटीला की आपण आता नक्की जरा चौबाजूने उभे राहा. चेंडू त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे, कारण वेळ खूप कमी आहे मित्रांनो आपल्याकडे. अजूनही आपल्याला मेगा फायनल आणि त्यानंतर आपल्याला प्राइस सेरेमनी आपल्याला इथं पूर्ण करायचे आहे. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल फटका फसलाय. चुकी होत नाहीये.
आणखीन एक आत्ताच पहिलाच बॉल आणि सॉरी माफ करा पहिलाच गडी इथे मात्र गाजवतोय सुशांत आपे मैदानाच्या बाहेर. चला बॅटरला विनंती करतो आपण त्वरित इन आणि आउट फास्ट करायचं. चला फास्ट. आकाश कांबळे माझा चुकी करत नाहीये. विकेटचं पतन. चला चला सुशांत आपे प्लीज आपण मैदान खाली करायचं प्लीज फास्ट. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत्या. दिनेश खेतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावांचं लक्ष होतं आपण पाहिलं गेलं तर आणि त्याच्यामध्ये पहिल्या 4 धावा आल्यात आणि त्यानंतर मात्र एक डॉट त्यानंतर मात्र ही विकेट आपल्याला त्यांना पाहायला मिळते. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र दोन्ही फलंदाज आपण त्या विचारांची देवाणघेवाण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतात. मित्रांनो करा मात्र थोडा वेळ खूप कमी घ्या कारण मुक्काच्या क्षणी आपण नक्कीच थोडा विचार विनिमय करावा लागतो. निर्णायक लढत आहेत पुढची मॅच सुद्धा आपल्याला नक्कीच इथे खेळवायची असो विनंती असेल थोडा फास्ट खेळायचा आहे. पुढचा बॉल नक्कीच चांगला हाताळला गेलाय. एक धाव इथे मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने वर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आकड्यावरती. एक गडी 5 स्ट्राईक रेट वरती आपण पाहतो या सुवास खेतर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आणि इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थानं कोपर्डे संघाच्या ताफ्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करेल आणि का करू नये त्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडते. पुढचा बॉल फ्लिक केला ऑन साइडला. एक धाव तर नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? हो दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि या 2 धावा मात्र इथे पूर्ण होतात. छेट्या क्रमांक पहिलं मात्र समाप्त होते. धावसंख्येचा 2 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. आता मात्र येणाऱ्या चेंडूत 24 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 24 ची गरज. चला कोपर्डे संघाला विनंती करतो आपण टीम मीटिंग करायची नाहीये. कोपर्डे संघ प्लीज त्याच ठिकाणी आपण फिल्डिंगचा आपले सेटअप हलवायचा नाहीये. चला 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सांगितलं दुसरा आणि वैयक्तिक प्रयत्न घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज होत आहेत. आकाश कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मागवती आकाश कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो असेच आपण पाहिले गेले तर आताच नुकतीच पार पडलेली स्पर्धा अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धेमध्ये नक्कीच अशी स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये आकाश कांबळे यांना गोलंदाजी दिली होती आणि तिथे मात्र चांगला कारनामा केला होता. आता तुझा तोच कारनामा मैदानाच्या आतमध्ये होईल का? आणि होणार आहे. कारण का होणार आहे ते क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यश कांबळे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि इथे आपण पाहिलं गेलं तर 3 धावा इथे मात्र नक्कीच घेतल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाली. 3 धावेने नक्कीच धावफलक पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 आकड्यावरती. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 21 ची गरज आहे. पुढचा बॉल कुटप्याचा त्याला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी होत नाहीये. आणखीन एक गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होतात. सचिन आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र येणाऱ्या चेंडू असणाऱ्या त्या 4 आणि 21 धावांची आवश्यकता. चला भोसलेवाडी संघाचा संघ नाही का आपण या इथं उपस्थित राहा. पुढचा बॉल बिरकावला ऑन साइडला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
6 धावा आल्या आता. 6 धाव्याने नक्कीच थोडस समीकरण हलकं झालंय. आता समीकरण येऊन पोहोचलंय. 3 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 3 बॉल 15 ची गरज आहे. 3 निर्णायक चेंडू ते हाताळावे लागणार आहेत. गोलंदाज आपण पाहतो आकाश यांना. आकाश कांबळे आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. चला मित्रांनो थोडं कोऑपरेट करा. आपल्याला बॅडलॅन्ड सामना करावा लागू शकतो मित्रांनो, प्लीज थोडं कोऑपरेट करा. पुढचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. रोहित चेंडू खाली येत आहेत आणि प्रकाश चेंडू खाली, माफ करा. आणि इथे मात्र आणखीन एक गडी बाद. सचिन मैदानाच्या बाहेर. चला चला बॅटरला विनंती करतो आपण इन आणि आउट थोडं फास्ट घ्या. थोडं स्पीडअप करा प्लीज. रोहित आपण पाहतो मैदानाच्या आत दाखल होतोय. पुढचा बॉल सुरेश चेंडू इथे हाताळला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला भोसले संघाचा संघ नाही किती उपस्थित आहे. धन्यवाद, आपण आमच्या शब्दाला मान देऊन आपण इथे उपस्थित झालात. पुढचा बॉल आणि इथे मात्र समोरच्या दिशेला आणि इथे मात्र कोपर्डे संघ विजय ठरला. जिंकल्या संघाचं अभिनंदन, तसे हारल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर टॉस करून घ्यायचा मेगा फायनल. एका बाजूला कोपर्डे संघ, एका बाजूला भोसलेवाडी संघ. आणि मेगा फायनलचं धावतं वर्णन यांच्या वाणीचं आपण ऐकणार आहोत. अर्थात विरोधी वाणीसाठी तुम्ही आमंत्रित करतो की आपण यायचं आहे आणि या मेगा फायनलचा आपण आनंद मन मुरादीचा लुटायचा आहे. धन्यवाद. हा सामना 1 षटकांचा असणार आहे. बॅटिंग ओके. चला कोपर्डे संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी भोसलेवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय आणि आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला या भोसलेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय.